नमस्कार. आपल्या सगळ्यांचं स्वागत आहे माझ्या आजच्या मराठी व्लॉगमध्ये. मी आहे प्रियंका वेस्पुते, ऑनर ऑफ द सप्तशृंगी क्रिएशन्स, ज्वेलर्स आणि सोशल मीडिया इन्फ्लुएन्सर. आज तुम्हाला मी जगामधील प्रसिद्ध नारायणपेठ साडीचा प्रकार आजच्या व्लॉगमध्ये दाखवणार आहे. खरं तर नारायणपेठ ही जी साडी आहे ती तेलंगणामधील नारायणपेठ या गावाची प्रसिद्ध साडी आहे. पण विणकर महाराष्ट्रीयन असल्यामुळे साडीला महाराष्ट्रीयन ठसा आलेला आहे आणि अत्यंत उत्तम ही साडी आहे. या साडीचं थोडक्यात असं इन्फॉर्मेशन घ्यायची झाली तर ही साडी सौंदर्यवती प्लस आरामदायीपणाची खाण यांचा संगम म्हणून ओळखली जाते. वजनाने हलकी, सोनेरी काठ, सुरेख रंगसंगती आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे दोन विणकरांनी मिळून विणलेली ही जी साडी आहे, दोन संस्कृतींचं मिलन या साडीमध्ये बघायला मिळतं आणि अस्सल नारायणपेठ ही जी साडी आहे ती जगामध्ये सगळ्यांची आवडती साडी होते. नारायणपेठ या साडीमध्ये दोन प्रकार येतात. एक पूर्ण रेशमी, एक अर्ध रेशमी. याचा अर्थ काय? पूर्ण म्हणजे प्युअर सिल्क आणि अर्ध म्हणजे सेमी असं का? तर नाही. प्रकार असतात. आज तुम्हाला मी जी नारायणपेठ दाखवणार आहे ती आहे अर्ध रेशमी. यामध्ये जवळ-जवळ तुम्हाला 70 ते 80% मध्ये सिल्क रेशमचा वापर केलेला आढळेल आणि बाकीचं जे आहे ते जरी आहे. आणि मग जी पूर्ण रेशमी येते त्यामुळे 50% रेशम 50% सिल्क असं याचं प्रमाण होईल. आणि खरं तर अर्ध रेशमी ही जी साडी आहे ती वजनाने ग्रॅममध्ये लुकमध्ये सगळ्यात सुंदर आणि आजच्या 11 साड्या तुमच्याकडे नारायणपेठ मधील असायलाच पाहिजे. अरे नारायणपेठ एका कुठेही मिळते हल्ली, मिळत असेल पण अर्ध रेशमी आणि पूर्ण रेशमी या साड्या हल्ली खूप कमी मिळतात. आणि ज्यावेळी तुम्ही प्युअर नारायणपेठ साडी नेसाल त्याच वेळेस तुम्हाला कळेल की नेमकं मला काय म्हणायचंय ते. बेस्ट साडी आहे आणि उत्तम असं कलेक्शन आहे. आजच्या प्रत्येक साडीची जी प्राइस आहे ती तुम्हाला येणार आहे 5600. प्रत्येक साडीवर जर शेला हवा असेल तर शेल्याचं उत्तम कलेक्शन माझ्याकडे मिळणार. आता हा जो मी लक्षात ठेवा ज्या रंगाची साडी त्याच्या अपोजिट शेला घ्यायचा म्हणजे तुमचं सौंदर्य अधिक छान दिसतं. जशी मी ही साडी वेअर केलेली आहे कारण नारायणपेठ म्हणजे पारंपरिक पॅटर्न यावर शेला असायलाच पाहिजे तुमच्याकडे आणि तो सुंदरच दिसायला पाहिजे. दिसतोच तो सुंदर. आणि जसं मी हा शेला घेतलेला आहे या शेल्याची जी प्राइस आहे ती तुम्हाला येणार आहे फक्त आणि फक्त 700. अत्यंत सुंदर जांभूळ रंगाचा शेला आहे. प्रत्येक साडीवरच्या काठांवरती मॅचिंग शेला तुम्हाला आमच्याकडे मिळेल. तोही मी आजच्या ब्लॉगमध्ये दाखवणार आहे. जाऊयात. आणि हो, मी जो रंग वेअर केला आहे तो आहे मजेंडा प्लस जामुनी कलरचा मिक्स मॅच धूपछाव कलेक्शन. नारायणपेठ रॉयल ब्लू कलर आणि सुंदर असा मजेंडा पदर आणि अतिशय सुंदर असे धूपछाव जामुनी विथ मजेंडा काठ. खूप सुंदर नारायणपेठ आहे. ग्रॅम मध्ये वजन आहे म्हणजे साडी नेसली की नाही नेसली असं होणार एवढं कमी वजन आहे. आणि साडी अत्यंत सुंदर आहे. साडीची जी प्राइस आहे ती तुम्हाला येणार आहे फक्त आणि फक्त 5600. साडीचं जे ब्लाउज आहे ते रनिंग आहे आणि अत्यंत सुंदर असा शेला आहे. ज्या शेल्याची प्राइस तुम्हाला येणार आहे सगळ्यात महत्वाचं शेला जो आहे तो छान असा मस्तपैकी साऊथ फॅब्रिक वरती बनलेला जरीचा अत्यंत सुंदर शेला आहे. अगदी सुंदर. प्राइस आहे 700. अस्सल पारंपरिक साडी हवी असेल तर मला असं वाटतं नारायणपेठ हे सगळ्यात उत्तम ऑप्शन. यापेक्षा पारंपरिक साडी तुम्हाला मिळूच शकत नाही. सुनबाई आहे, आता पहिलं डोहाळ जेवण आहे किंवा मग ज्याला आपण म्हणतो की आता मकर संक्रांतीची ओटी भरायची आहे, चोर ओटी भरायची आहे, त्यावेळेस सुरेख साडी तिला सुनमुख म्हणून द्यायची आहे. तर मला असं वाटतं तुमच्या सुनेला सुनमुख देण्यासाठी यापेक्षा पारंपरिक साडीचा प्रकार दुसरा कोणता असूच शकत नाही. आणि त्यातल्या त्यात वजन ग्रॅममध्ये आहे म्हणजे ती नेसायलाही कंटाळा करणार नाही. अत्यंत सुंदर साडी आहे आणि अत्यंत सुंदर असं कलेक्शन आहे. या साडीची जी प्राइस आहे ती तुम्हाला येणार आहे फक्त आणि फक्त 5600. शेवटपर्यंत भरीव आहे आणि अत्यंत सुंदर राणी कलरचा त्याच्यावर शेला आहे. जेवढा सुंदर हिरवा कलर तेवढाच गर्द राणी कलर. होय, त्या हिरव्या रंगाच्या साडीवर हाच शेला जाणार कारण याची जी ठेवण केलेली आहे किंवा याचं जे काम आहे ते मुनिया बॉर्डर सारखं काम केलेलं आहे. आणि सुंदर मुनिया बॉर्डर विथ याला मस्तपैकी असा कॉइन बुट्टा. प्राइस आहे ती म्हणजे 700. खरं तर मी नेसलेली साडी आणि हातातली साडी दोन्हीही सेम आहेत पण फरक खूप मोठा आहे. या साडीचे जे काठ आहेत ते मोरपंखी आहेत आणि या साडीचा जो पदर आहे तो असा मेहंदी अंजिरी कलरचा पदर आहे आणि रंग मात्र तोच जो मी नेसला आहे.
खूप सुंदर साडी आहे. एखाद्या ठेवणीतली जशी सुंदर साडी आपण बघतो ना, तशी ही सुंदर साडी आहे आणि लूक अत्यंत छान आहे. रनिंग असं ब्लाउज आहे. जसे काठ तसा शेला, तेवढाच सुंदर रामा मोरपंखी कलर, लूक साडी आणि शेला सगळंच मस्त. प्राइस आहे 700. सुंदर अशी पारंपरिक आपल्या दागिन्यांची आजीने पेटी उघडल्यावर त्यामध्ये असे काही साड्या सुद्धा ठेवलेल्या असायच्या आणि त्यामध्ये बऱ्याचदा असा मस्त मँगो रंग आणि फिक्कट असे जांभूळ रंगाचे काठ. ही तेवढीच पारंपरिक साडी आहे. साडीचा रंग, साडीची रंगसंगती हे इतकं सुंदर आहे की तुम्हाला वेड लावू शकते ही तेवढी सुंदर. तेलंगणामधील नारायणपेट या गावामध्ये अत्यंत सुंदर साडीचा प्रकार बनवला जातो, जो अजूनही फक्त ठराविक घराण्यांकडेच आहे ते बनवण्याचं काम. हे मला ही खूप आता कळायला लागलं की अरे का नाही अशा बनवून मिळते सगळ्यांकडे, ही क्वालिटी का नाही मिळते. तेव्हा शोध घेतल्यावर कळलं की अरे अजूनही म्हणजे खरोखर या गोष्टी ज्या घराण्यांकडे वारसा म्हणून आहेत त्यांनाच ते बनवणं जमतंय आणि तेच ते व्यक्ती फक्त सुंदर बनवू शकतंय. अत्यंत उत्तम साडी आहे आणि याच्यावरचा जर आपण शेला बघितला तर तो सुंदर असा शेला आहे. तो आपल्याकडे नक्की असायला पाहिजे आणि सुंदर दिसतो. शेला आणि साडीचं कॉम्बिनेशन म्हणजे विचारायलाच नको. शेल्याची प्राइस आहे 700. वाईन कलर आणि वाईनला मजेंडा राणी कलरचे काठ आहेत. सगळेच रंग हे ट्रेडिशनल आहेत, पारंपरिक आहेत. लूक अतिशय सुंदर आहे आणि जर तुमच्या प्रत्येक तुम्ही गवाळ असाल, बऱ्याचदा हा प्रश्न येतो की प्रियंकाताई मी थोडी गवाळ, माझं स्किन टोन आहे, कशी आम्ही साडी घ्यावी. तुम्हाला सगळ्या साड्या सुंदर दिसतील कारण नारायणपेठ हा प्रकार सगळ्यांना साजेल, शोभेल आणि सुंदर दिसेल असाच तेवढाच सुंदर शेला. म्हणजे या शेल्याची जी प्राइस आहे मैत्रिणींनो, ती तुम्हाला येणार आहे फक्त आणि फक्त 700. सुंदर असा कलर आहे. नकाशी काम बघा, लुक बघा, बेस्ट आहे. प्रियंका, सुनेची पहिली मकर संक्रांत आहे. मला सुंदर लाल काळी साडी हवी आहे. त्यावेळी तुमचा आता सगळ्यात पहिला ऑप्शन मला असं वाटतं महेश्वरी नंतर जर कोणता असेल तर नारायणपेठ असू द्यावा. कारण हा खूप पारंपरिक आहे. अगदी तुमच्या सुनेने 10 वर्षानंतर, 15 वर्षानंतरही तिचं कपाट उघडलं तर तिला ही साडी आवर्जून लक्षात राहील की माझ्या सासूबाईंनी दिलेली सौंदर्याची खाण आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे आरामदायी, या दोन्ही गोष्टी मला एकाच साडीत मिळाल्या आणि असं सूतच परत मिळालं नाही. जे आधी मिळायचं तशी क्वालिटी आता मिळत नाही. काय माहित ज्यावेळेस आजच्या 10-15 वर्षानंतर असं सूत, असं याचा प्रकार त्यांना सेम मिळेल की नाही मिळेल. त्यामुळे देऊन ठेवा. जेवढा पारंपरिक गोष्टींचा साठा करता येईल तेवढा करून ठेवा. उद्या सेम पारंपरिक मिळेल का ते सांगता येत नाही. अत्यंत सुंदर साडी आहे आणि बेस्ट असं कलेक्शन आहे. साडीच्या ब्लाऊजचा जो रंग आहे तो आहे ब्लॅक. सुंदर असं मस्त पैकी याचं काठ आहेत आणि अतिशय छान साडी आहे. जशी साडी तसं लुक, साडी शेवटपर्यंत भरीव आहे आणि बेस्ट असं सुंदर पट्टीचा शेला हा त्या ब्लॅक रंगाच्या साडीवरती झालाच पाहिजे कारण त्याचं लुकच तसं आहे आणि छोटा शेला आहे. प्राइस आहे 500. तर असा रॉयल ब्लू कलर आहे आणि याचा कॉन्ट्रास्ट जो आहे तो तुम्हाला येणार आहे रेड असा मस्त पैकी. याला जो आपण कलर म्हणतो ना मैत्रिणींनो, याचा पदराचा असा डाळिंबी कलर आहे आणि अतिशय ग्लॉसी आणि सुंदर दिसणारी साडी आहे. साडीचा पदर बघा, साडीचं वजनच नाहीये. म्हणजे तुम्ही साडी हातात घ्याल ना त्याच वेळेस तुम्हाला फील होईल की किती कमी वजनाची आणि किती सुंदर ही साडी आहे आणि केवढं सुंदर याचं लुक आहे. साडीची प्राइस अत्यंत कमी, साडीचं लुक खूप छान आहे, सुरेख असं कलेक्शन आहे आणि मस्त असं लुक आहे. प्राइस आहे ती म्हणजे 5,600. जांभूळ रंग आहे आणि सुंदर अशी साडी आहे. मस्त असं रनिंग ब्लाउज, रेड कलरचा शेला आहे आणि उत्तम असं कलेक्शन आहे. एखाद्या सुंदर मराठी पिक्चर मध्ये बघावी तशी ही नारायणपेठ. आणि सगळ्यात गंमत म्हणजे माहितीये काय, याचा शेला इतका सुंदर शेला याच्यावर बसवलेला आहे आणि सुंदर असा ऑरेंज कलरचा हा शेला आहे. तुम्ही बघू शकताय केवढं सुंदर याचं कॉम्बिनेशन दिसेल, म्हणजे खरोखर मस्त कॉम्बिनेशन आहे. आणि प्राइस ह्या शेल्याची तुम्हाला येणार आहे ती म्हणजे फक्त आणि फक्त 500. सुंदर कलेक्शन आहे. साडीचं जे लुक आहे ते अतिशय छान आहे, दिसताना मस्त आहे आणि लुक साडी सगळंच भारी आहे. रनिंग असं ब्लाउज आहे. या साडीचा जो रंग आहे तो अस्सल पारंपरिक रंग आहे. म्हणजे खणाची साडी किंवा मग खणातली महेश्वरी किंवा मग खणातली पैठणी, जसे त्यांचे रंग सुंदर दिसतात ना तसाच या साडीचा रंग आहे. सगळ्यात महत्वाचं म्हणजे काठ, बैंगनी कलरचे काठ आहेत. दोघांचं कॉम्बिनेशन खूप कमी बघायला मिळतं
आणि सुंदर असे बैंगनी कलरचे काठ, बैंगनी कलरची साडी, साडीचं वजन ग्रॅममध्ये, प्राइस अगदी कमी, लुक अगदी भारी आणि रनिंग असं ब्लाउज आहे. आणि त्यातल्या त्यात जर इतका सुंदर याच्यावरती जर आपण शेला घेतला तर ते अजूनच सुंदर येणार बघा. अस्सल असा मस्त जामुनी कलरचा शेला घेतलेला आहे, टोटली अपोजिट. कधीही लक्षात ठेवा, शेला आपण का घेतो? एखादी साडी जास्त उठून दिसावी म्हणून. साडी आणि शेल्याचा रंग सेम केला तर दोन्ही एकसारखे दिसणार. तर शेल्याचं महत्व असतं की दोघं ज्या गोष्टी आहेत, शेल्यांमुळे साडी, साडीमुळे शेला, या दोन्ही गोष्टी एकमेकांमुळे सुंदर दिसतात. आणि त्यामुळे मला असं वाटतं पारंपरिक साडीवर शेला घेतला तर तुमचं लुक आणखी सुंदर येणार आणि तो असावा. नाही साडी नेसली तर एखाद्या व्हाईट कलरच्या ड्रेसवरती 26 जानेवारी लवकर येतंय, त्यासाठी हे शेले खूप रॉयल लुक तुम्हाला क्रिएट करून देतात. जेवढी सुंदर साडी तेवढी पारंपरिक ज्वेलरी. ज्वेलरीमध्ये सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे तन्मणी. तन्मणीमध्ये तिगडा सेट आणि तिगडा सेट नंतर अत्यंत सुंदर असा छान महाराणी सेट. महाराणी सेट हा खूप सुंदर अशा पांढऱ्या मोत्यांचा मी घातलेला आहे. आणि तुम्ही बघू शकता ही जी डिझाइन आहे ना, ही खूप पारंपरिक डिझाइन आहे, जी आपल्याला खूप आधीच्या काळी बघायला मिळायची. आणि एखाद्या पारंपरिक साडीवर तुम्ही फक्त असा छान असा महाराणी हार घातला किंवा तिगडा सेट असा सुंदर तुम्ही घातला तर तो खूप छान दिसेल. दोघंही सेटची जी प्राइस आहे आणि दोन्हीही सेटची जी किंमत आहे ती मी ब्लॉगच्या शेवटी विथ फोटो नक्कीच देणार आहे. तुम्ही बघा आणि तुमचं जे सेट आहे ते चॉईस करा. या सगळ्या साड्यांचा जो व्हिडिओ आहे तो माझ्या YouTube चॅनलवर अपलोड आहे. YouTube चॅनलचं जे नाव आहे ते आहे प्रियांका विस्पुते सप्तशृंगी क्रिएशन. प्लीज जा आणि तुमची जी साडी आहे ती बुक करा. COD माझ्याकडे अवेलेबल नाहीये. तुम्ही कसंही ऑनलाईन पेमेंट करू शकता. सो लवकर भेटूयात आपण उद्या. तोपर्यंत बाय. टेक केअर. थँक यू सो मच.